नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडकी युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण अशा एका कीटकनाशकाबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्याचा वापर कीटकनाशक म्हणून पण वापर केला जातो किंवा त्याचा आपल्या फळपिकामध्ये एका फळाला शायनिंग येण्यासाठी किंवा चकाकी येण्यासाठी पण याचा वापर केला जातो. त्याचं नाव म्हणजे बेनिविया. FMC कंपनीचं बेनिविया. या औषधामध्ये कोणकोणते कंटेन आहेत, याची मोड ऑफ ॲक्शन काय आहे, याचा वापर कधी केला पाहिजे, याच्यामध्ये घटक कोणकोणते आहेत आणि याचा वापर कोणत्या स्टेजला केला पाहिजे, कॉम्बिनेशन म्हणा किंवा रेनफास्टनेस याचा कालावधी किती आहे, कोणकोणत्या पिकामध्ये चालतं, अशा विविध प्रश्नाची आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या या विषयावरती रोज पाहायला मिळतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला घटक कोणकोणते आहेत ते सांगतो. तर पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये सायंट्रानिलिफोर हे 10.26% ओडी फॉर्म्युलेशन मध्ये येत असतं आणि ते ओडी म्हणजेच तुमचं ऑइल डिस्पर्शन यालाच असं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा मोड ऑफ ॲक्शन मध्ये जर विचार केला तर हे एक प्रकारचे सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे. सिस्टमॅटिक म्हणजे काय, तुमच्या पानामधून ते शोषले जातात आणि तुमच्या एका बाजूला जर तुमचा हा स्प्रे बसला तर त्याच्या दुसऱ्या बाजूच्या म्हणजे पानाच्या आतील बाजूला सुद्धा याचा वापर हा चांगल्या रीतीने होत असतो. म्हणजेच तुमचं ट्रान्सलिमिनर ॲक्शन हे या ठिकाणी सिस्टमॅटिक मध्ये येत असतं ते. आणि दुसरे म्हणजे ॲक्रोबॅटल ॲक्शन. म्हणजे ॲक्रोबॅटल म्हणजे काय, तुमच्या जर कीटकाच्या हे तोंडावाटे जर गेलं तर तुमचे कीटक हे जागेवरती मरू शकतात. आणि ट्रान्सलिमिनर ॲक्शन म्हणजे काय, तुमच्या कीटकामार्फत जर त्या कीटकांच्या शरीरात गेलं तर ते तुमच्या कीटकाला पॅरलेसिस बनवतं आणि पॅरलेस बनवल्यामुळे ते पानांनी पिकामधील जे अन्न असतं ते अन्न खाण्यास म्हणजे परावृत्त होत असतं आणि त्यामुळे ते जागेवरती थोड्या दिवसांनी ते मरत असतात. पण बेनिवियाचा आपण वापर केव्हा केला पाहिजे हे तुम्हाला सांगतो. जर तुमच्या फळपीक असेल तर, किंवा तुमची डाळिंब म्हणा किंवा दुसरं कोणतंही तुमचं फळपीक असेल तर, ज्यावेळेस तुमची बागेमध्ये किंवा तुमच्या फळपिकामध्ये जेव्हा थ्रिप्सचा अटॅक होत असतो, आता डाळिंब बागेमध्ये म्हणायचं म्हटलं तर तुमच्या ज्यावेळेस यातील मारल्यानंतर चौकी अवस्था असते त्यावेळेस तुम्ही जर याचा वापर केला तर तुमच्या बागेमध्ये थ्रिप्स कंट्रोल म्हणा किंवा तुमच्या बागेमध्ये असणारी जी आळी असेल तर ही सर्वात महत्त्वाची कंट्रोल होण्यास या ठिकाणी याचा वापर केला जातो. आणि दुसऱ्या पिकामध्ये तुमच्या पालेभाज्या म्हणा, दुसऱ्या कोणत्या पिकामध्ये म्हणा, तुमची जी नागाळे असते किंवा दुसऱ्या तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतात ते तुमच्या कीटकनाशकमध्ये येत असतात. अशा सर्व कीटकांना मारण्यासाठी बेनिवियाचा एकदम खासरीत्या वापर केला जातो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्या डाळिंब बागेमध्ये पाकोळी, जेव्हा तुमचे रसशोषक किडे आपण ज्याला म्हणत असतो ते सुद्धा तुमच्या बागेमध्ये कंट्रोल होण्यासाठी बेनिवियाचा वापर केला जातो. याचा प्रमाणाचा विचार केला तर तुम्ही जे कंपनीनं रिकमेंड केलं आहे तेच प्रमाण तुम्ही घ्यायला पाहिजे. कंपनीनं रिकमेंड काय केलं आहे की 20 लिटर पाण्यासाठी तुम्ही 25 ते 30 ml पर्यंत याचा वापर केला जाऊ शकतो आणि एकरी तुम्ही हे 400 ml पर्यंत याचा वापर तुम्ही करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्या डाळिंब पिकामध्ये कळी निघण्यास सुरुवात होत असते त्यावेळेस तुमच्या थ्रिप्ससाठी पण याचा वापर केला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कळीला शायनिंग येण्यासाठी म्हणजे चकाकी येण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉम्बिनेशन याचं कोणत्याही तुम्ही इन्सेक्टिसाइड सोबत म्हणा किंवा बुरशीनाशक सोबत म्हणा किंवा एखादं मायक्रोन्यूटन म्हणा, अशा विविध प्रकारच्या औषधासोबत तुम्ही याचा वापर करू शकता. कोणतीही तुम्हाला या ठिकाणी अडचण येणार नाही. रेनफास्टनेसचा विचार केला तर कंपनीने याचं 2 तासाचं दिलेलं आहे. रेनफास्टनेस म्हणजेच काय, तुमच्या बागेमध्ये जर तुम्ही बेनिवियाचा स्प्रे केल्यानंतर 2 तासानंतर तुमचा पाऊस जरी आला तर तुम्हाला याचा 100% फायदा मिळतो. आणि याचा फायदा म्हणजे तुमच्या पिकामधील ताण आलेला म्हणा किंवा पिकाची काळोखी वाढवण्यासाठी म्हणा, तुमच्या पिकाचं कीटकनाशक म्हणून सुद्धा या ठिकाणी याचा वापर केला जातो. अशा प्रकारचे विविध फायदे या बेनिवियामध्ये आहेत. बेनिविया थोडंसं कॉस्टली आहे पण याचा फायदा भरपूर असल्यामुळं भरपूर शेतकरी याचा वापर करत असतात. सर्व शेतकऱ्यांना बेनिविया हे औषध माहीत आहे पण याचा रिझल्ट काय आणि याच्यामुळे कोणकोणते फायदे होत असतात हे भरपूर शेतकऱ्यांना माहीत नसतं. त्यामुळं हा आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या औषधाविषयी माहिती पाहिजे असेल तर त्या औषधाची तुम्ही जे आहे कमेंट करून सांगा. त्या औषधाविषयी आपण आज या. आणि तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.